पाणी पिणं फार गरजेचं आहे. ठराविक अंतरानं पाण्याची जर का पातळी कमी झाली, एक साधं सोपं त्यात नियम आहे, शरीरामधलं पाणी रुपेसर कमी झालं, रक्त घट्ट बनायला सुरुवात होते आणि रक्त घट्ट बनलं की त्याची गुठळी बनून ती तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉकेज होऊ शकते. त्यामुळे बरेचशा वेळा खेळाडू दुर्दैवीरित्या आपले प्राण गमावतात. पाणी भरपूर प्या, त्या ठिकाणी लिक्विड पदार्थ भरपूर खा, फळं खा, विशेषतः तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खायचं टाळा मॅच खेळत असताना. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर तुझं अस्वस्थ वगैरे वाटलं तर तुम्ही रेस्ट घ्या. 6 चला खेळा, 6 चेंडू 9 धावा. पाणी आतमध्ये गेलंय, सगळेजण पाणी मैदानाच्या आतमध्ये पितायत. अनेक वेळा मी तो किस्सा सनी सर सांगत असतो. गोलंदाजाचं नाव, एक षटक टाकलंय ते लेफ्टी बॉलर जर असतील तर विक्रम. पाहूया इथे नवीन विक्रम प्रस्थापित करणार का. 6 चेंडू 9 धावांमध्ये सामना रोखायचा आहे. 6 गेंदे और 9 रन, 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. अनिल माळी मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये, नियंत्रण अतिशय क्रिकेट गाजवलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. पाहूया काय करतायत. 6 चेंडू आणि 9 धावा. पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा कटर आणि इथे पाहूया आशूसाठी दुसरा फलंदाज आपली विकेट सोडेल. धाव तर मिळणार नाही, प्लस फलंदाज बाद असेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, ते मात्र 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. अनेक वेळा मी चला फलंदाज पटपटचा प्रसाद मला वाटतं मैदानात गेलाय. अनेक वेळा मी सर सांगत असतो, विराट कोहली जगातलं सर्वात महाग पिणारा खेळाडू, महेंद्रसिंग धोनी सगळ्यात कमी त्या ठिकाणी किमतीचं पाणी पिणारा खेळाडू, पण जगातलं सगळ्यात महाग पाणी कुठलं आहे माहितीये का. जगातलं सनी सर पाणी पितायत. जगातलं सगळ्यात महागडं पाणी डोळ्यात येणारे अश्रू, कारण जोपर्यंत हृदयाला वेदना होत नाही तोपर्यंत डोळ्यातनं पाणी बाहेर येत नाही. त्यामुळे जगातलं सगळ्यात महाग पाणी डोळ्यातनं बाहेर येणारे अश्रू. शेवटचे 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. अँडी भाऊंच्या मुलीला लॅपटॉपही चालवायचा आहे, तिला माईकवरही बोलायचंय. पप्पांसारखी खेळणार का, हाच प्रश्न आहे. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. आता तिचे पप्पा किती मोठे खेळाडू आहेत तिला मोठे झाल्यानंतर कळेल. आणि मोठा खेळाडूपेक्षा अँडी भाऊ मनानं फार मोठा माणूस आहे. कधी तुम्हाला अडचण येऊ द्या, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. मला वाटतं अँडी भाऊला एकदा मी 2:45 कॉल केलता, एक गडबड झालती, प्रॉब्लेम दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत सॉल्व. फक्त पार्टीला कॉल करू नका सनी सर, बाकी 5 चेंडू 9 धावांची गरज. हा चेंडू त्याला ऑफ साइडला खेळला, सनी वसीम चेंडूच्या मागे येतात. सामना येतोय 4 चेंडू 8 धावांची गरज. कोविडचा कालावधी सनी होता. माझी 2 नंबरची बहीण 83 स्कोर होता मला वाटतं तो, आणि तिला नगरवरनं पुण्याला आणणं ठरलं. इथे कुठेही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कॉट उपलब्ध नव्हत्या. अँडी भाऊ पहाटे 3:30 माझ्या बरोबर आला. दीनानाथ मंगेशकर पहाटे 6 वाजेपर्यंत 3 तास थांबून जागा मिळवून दिली. म्हणजे हे गोष्टी कधी कधी सांगाव्या लागतात. आणि बहीण वाचली माझी 83 स्कोर असून, चालत घरी गेली 5व्या-6व्या दिवशी. अशी मदत खूप लोकांना त्याने केलेली आहे. काही लोक मदत न करताच गुरगुरतात. अँडी भाऊ तसा नाही, तो शांत आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. ओ घालीन लोटांगण असंच म्हणायला गेलं फलंदाजी बद्दल. लोटांगण घालायला लावलं अक्षरशः प्रसादला. शेवटचे 3 डेड बॉल सर, डेड बॉल. मला वाटतं काहीतरी नियमाच्या विरुद्ध चेंडू टाकला गेलाय. पंचांना तो डेड बॉल वाटला. आता हा डेड बॉल फार महत्वाचा आहे. पाहूया पंच काय करतायत. आमची कोणीतरी गोलंदाजाला थांब म्हटलं होतं. ते थांब किती मागात पडणार ते आता कळेल या चेंडूवरती, कारण हा चेंडू डॉट आलता. 4 चेंडू 8 धाव. इथं जर का मोठा फटका आला तो थांब म्हणणारा पहिला शोधला जाणार. परत तेच वाईटच्या अपेक्षा आहे प्रसादला. पंचांनी अजून काही निर्णय दिलेला नाहीये. फलंदाज कोण बाद कोण नाबाद बरीचशी चर्चा आहे, बरेचसे प्रश्न आहेत. तिसऱ्या फलंदाज बाद आहे कुठला, मला वाटतं प्रसाद बाद झालेत. प्रसाद बाद असल्याचा निर्वाळा पंचांनी दिलाय. अजून बरीचशी चर्चा आहे. नाही, पंचांनी इकडे सांगितल्याशिवाय आपण घेऊ शकत नाही. आतमधले अधिकार पूर्ण पंचांकडे असतात. पंच जर म्हटले तर तिसरे पंच इकडे रेडीच आहेत, परंतु ऑनफील्ड पंचांना असं वाटतं की आशू आउट नाहीये. बरीचशी चर्चा आहे. फिल्डिंग टीम बरीचशी विचारणा करते की सर तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी वेगळं निर्णय घेण्याचा प्रयत्न करा,
परंतु पंच त्यांना समजवताना मैदानाच्या आतमध्ये. चला पटकन खेळा मित्रांनो. धाव तर नाहीये, चेंडू डॉट आहे, फलंदाज बादही आहे. सामना 3 चेंडू 8 वरती आलाय. फक्त बाद कोणते अजून आपल्याला पाहायचंय. दोन्ही मला वाटतं प्रसाद बाहेर सुद्धा आलेला आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. कारण आशूला स्ट्राईकला येणं हीच फार त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट होती. गेले 7 दिवस आमचा युनायटेड संघ फर्ग्युसन मैदानावरती येतो. नव्हे तर आमचं एसपी कॉलेजचे रोज सकाळी 30 ते 40 खेळाडू या मैदानावरती खेळतात. आणि परत एकदा मला तेच नाव घ्यायला लागेल, अँडी भाऊ आणि आमचे मॅगी भाऊ यांच्यामुळे आमच्या एसपी कॉलेजची 30-40 मुलं रोज सकाळी इकडे खेळतात. अशा प्रकारे हे सर्व सहकार्य करणारे मित्र आहेत. आणि खरं तर अँडी भाऊ असतील, मॅगी भाऊ असतील, ही फार प्रेम करणारी मंडळ आहेत. इतर सुद्धा बरीचशी मंडळ आहेत जे रोज मी खेळतात. खरं तर आमचे ग्राउंड्समन आमचे साठे काका यांचं सुद्धा कौतुक आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे खेळायला मुभा देतात. आणि त्यामुळे एसपी कॉलेजवरनं रोज 25-30 जण सकाळी इथे येऊन त्या ठिकाणी खेळत असतात. 3 चेंडू 8 धावा. क्या होगा? समोर आहे आशू, त्याला थांबवणार का गोलंदाज? 4 चेंडू 8 होत्या. हा चेंडू डॉट आला, वा फलंदाज आउट झाला. धावा तेवढ्यात चेंडू कमी झाले. 3 चेंडू 8 धावांची गरज. हा फटका मिस टाइम. वसीम चेंडूच्या खाली, झेल टिपलाय. आशू बाद. वाह, काय जल्लोष आहे, काय जल्लोष आहे गोलंदाज आणि वसीम भाईंचा. वाह, काबिले तारीफ. सामना ज्या आशूवर सगळी भिस्त मदार, आशा अपेक्षा आकांक्षा सगळ्या होत्या, त्या मात्र वसीमनं धुळीला मिळवल्या. गोलंदाजाचं कौतुक आहे. अफलातून बॉल टाकला आणि आशूला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर वरती जाळ्यात ओढलं. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूने आमचे रोहन चौगुले सर मैदानावरती येतात. रोहन सरांबद्दल मी किती सांगू शकेल, बोला. एका दिवशी सनी सर तुम्हाला जेवायला घेऊन गेलो, तुम्ही 800 रुपये द्यायला कासकूच कराल. आमचा रोहन भाऊ असा आहे, एका दिवशी 8 लाख रुपये खर्च करतो मोटर ट्रॉफीसाठी. सनी मला त्या ठिकाणी 80 रुपये वडापावचं बिल द्यायला किती वेळा नाही म्हणायचा. त्या काळी चैतन्यचा आमचा विषय वेगळाच आहे. चैतन्य परदेशी मैदानावरती नाही. 2 चेंडू 8. गौरव रिव्हर्सचा बादशाह असं नाव त्यांना जोडलं गेलंय. रिव्हर्सला मारणार की कव्हर्सला मारणार, चौकार येणं गरजेचं आहे, अन्यथा सामना लांब जाईल. काय बॉलिंग केली गोलंदाजानं, करावं थोडं कौतुक आहे. ओढून आणलाय सामना. या अगोदरची ओव्हर त्या ठिकाणी जास्त धावांची आली होती, परंतु आता जे गोलंदाज आहेत ते विक्रम, जबरदस्त गोलंदाजी. 2 चेंडू 8 धावांची गरज. शेवटचे 2 कंपल्सरी चेस आहे, 8 कराव्याच लागतील. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला फिल्डर चेंडूच्या मागे. 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली. दुसरी घेण्याचा प्रयत्न, थ्रो आलाय, लावलाय, फलंदाज बाद आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. षटकार मारला, जमणार नाही. 1 धाव राहते शिल्लक. नो बॉल यावा लागेल, वाईट बॉल यावा लागेल, काहीतरी व्हावं लागेल. पारच काय झालं नाही तर फिल्डिंग टीम म्हणेल कमीत कमी पाऊस तरी यावा, अशीच अपेक्षा असेल. तो मात्र आता येण्याची शक्यता कमी आहे. चला पटकन फलंदाज, पटपट जा मित्रांनो. या सामन्यानंतर अजून आपल्याला 9 सामने खेळवायचे आहेत, काळजी घ्या. आयोजकांनी तुमच्यासाठी 2 तारखेला ऑप्शन झालं, 3 आठवडे स्पर्धा पुढे गेली. आबू जर 1 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, 7 कराव्याच लागतील. 8 केलं तर आनंद आहे, 6 अजिबात नाही, 5 तर जमणारच नाही. 1 चेंडू आणि 7 धावा, कंपल्सरी चेस. विक्रम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा चेंडू. हा चेंडू पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. चेंडू डॉट आहे आणि याच बरोबर तब्बल 6 धावांनी. वा विक्रम, काय बॉलिंग केली, कौतुक आहे. हातातनं गेलेला सामना परत खिचून आणलाय. चला पुढचा सामना. फिल्डिंग टीम आतमध्ये उतरा, बॅटिंग टीमनं फलंदाज पाठवा. मी थोडा वेळ थांबेल. विनोद चोरगे सरांचा आभार. चांगलं आयोजन विराज प्रतिष्ठानचं. छत्रपती शिवाजीनगर प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व. परत आपल्या भेटीला नक्की येईल, जशी संधी मिळेल तशी.